नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीविषयी असणार आहे. कारण 15 एप्रिल 2026 रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी. आणि या पुण्यतिथीनिमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होतो. आता अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे काय तर बघा, या 7 दिवसांमध्ये प्रत्येक गावामध्ये, केंद्रामध्ये, मठांमध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होतो. या 7 दिवसांमध्ये अखंड स्वरूपात नामजप सुरू असतं, होम हवन सुरू असतं. त्यातल्या त्यात बघा दररोज विविध प्रकारचे याग सुरू असतात. त्यामुळे भरपूर प्रकारच्या सेवा या 7 दिवसांमध्ये प्रत्येक केंद्रामध्ये केल्या जातात. या 7 दिवसांमध्ये ज्या सेवा केल्या जातात त्यामध्ये बघा स्वामी याग, गणेश याग, चंडी याग, गीता याग हे सगळे याग या 7 दिवसांमध्ये केले जातात. त्यामुळे जो कोणी या सेवेमध्ये सहभागी होतो, केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करतो, तो मुळातच भाग्यवान असतो. आता बघा, जर त्या ठिकाणी जाऊन सप्ताहाला बसणं जर आपल्याला शक्य होणार असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच बसावं. पण कधी-कधी असं होतं की इच्छा असूनही बऱ्याचदा आपल्या जबाबदाऱ्या असतात किंवा मुलं लहान असतात आपली, बऱ्याच इतरही घरातल्या जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे इच्छा असूनही आपण त्या ठिकाणी जाऊन अखंड नामजप यज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होऊ शकत नाही. जर तुमची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करायची आणि मंदिरात जाऊन करणं शक्य होत नसेल तर बघा तुम्ही घरी देखील करू शकता. आता गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असतेच. पण बऱ्याचदा असं वाटतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त सप्ताह काळामध्येच गुरुचरित्र पारायण जे आहे ते केलं जातं. पण तसं काही नाही. जर तुम्हाला ते घरी करायचं असेल तर ते तुम्ही कधीही करू शकता. आता घरी त्यासाठी आपल्याला तिथी वगैरे बघायची गरज नाही किंवा वारही बघायची गरज नाही. अर्थात गुरुचरित्रामध्ये सुरुवातीलाच हे सगळे नियम दिलेले आहेत. तशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण घरी कधीही करू शकता. पण हा जो सप्ताह काळ असतो तो थोडासा विशेष मानला जातो. सगळीकडे सामूहिकरित्या सेवा ज्या आहेत त्या सुरू असतात आणि जेव्हा आपण सामूहिक सेवेमध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्या सांसारिक अडचणी ज्या आहेत किंवा आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे बघा, या 7 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही एकदा का होईना तिथल्या ज्या सेवा आहेत त्यामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त बघा, जर तुम्हाला मंदिरात जाऊन काही करणं शक्य झालं नाही किंवा गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा आहे पण करू शकत नाही, तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि गुरुचरित्रातला एक अध्याय जो वाचायचा आहे तो कोणता, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, आपण जी सेवा करणार आहोत त्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनटं लागणार आहेत, पण अतिशय सोपी आणि प्रभावी अशी सेवा आहे. आता छोटीशी सेवा आहे तर त्याचं फळ कमी मिळेल किंवा उशिरा मिळेल तर असं काही नाही. बघा, जेव्हा आपण 10 ते 15 मिनिटांची सेवा करतो पण शुद्ध भाव ठेवून करतो, आपलं कर्म चांगलं ठेवून करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण विश्वासाने करतो, तेव्हा त्या सेवेचं फळ 100% हे मिळतच असतं, हे लक्षात घ्या. आणि याउलट जर आपण अगदी 2-2, 1-1, 2-2 तासाची सेवा करतो, पण त्यामध्ये जर आपलं लक्षच नसेल, आपलं मन कुठेतरी दुसरीकडेच भरकटत असेल, तर त्या सेवेला काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा करणार आहात 10-15 मिनिटाची, ती शुद्ध भाव ठेवून करा आणि आपलं मन जे आहे ते स्थिर ठेवून करा. तर बघा, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही स्वामीचरित्र करू शकता, नामस्मरण करू शकता, दररोज 11 माळ जप करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. या व्यतिरिक्त बघा, तुम्हाला गुरुचरित्राची सेवा करायची होती पण आता होत नाही, तर काय करायचं आहे? तर बघा, तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे. ही आपल्याला वाचायची आहे. ही वाचण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात. आता या ही जी अवतरणिका आहे त्यामध्ये प्रत्येक अध्यायाचं थोडक्यात महत्त्व म्हणजे एका ओळीमध्ये महत्त्व सांगितलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये जे 1 ते 52 अध्याय आहेत आणि 53वा जो अध्याय आहे तो त्यामध्ये अवतरणिका दिलेली आहे. तशाच पद्धतीची ही अवतरणिका आहे, नित्यसेवेमध्ये दिलेली आहे. ही अवतरणिका आपल्याला वाचायची आहे. बघा, या 7 दिवसांमध्ये जर आपण ही सेवा केली तर नक्कीच गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडणार आहे, हे लक्षात घ्या. तर नक्कीच तुम्ही थोडासा वेळ काढून गुरुचरित्र अवतरणिका या 7 दिवसांमध्ये किंवा त्याच्या आधी वाचायला सुरुवात करा. बघा, आणि त्यासाठी नियम नाही, सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला वाचायचं नाही. दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला टाळायची आहे. ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता. या व्यतिरिक्त जो नियम आहे तो म्हणजे बघा,
मांसाहाराचा एक नियम आहे, मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. या 7 दिवसांमध्ये मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता यानंतर अजून एक सेवा आपल्याला करायची आहे, ज्याने आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होणार आहे. गुरुचं बळ आपल्याला मिळणार आहे या सेवेमुळे. गुरुची कृपा जर आपल्यावरती असेल तर आपण प्रत्येक संकटावरती मात करू शकतो. याशिवाय बघा, आपल्या आयुष्यात जे अडथळे येतात त्यापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर गुरुला शरण जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुचरित्रातला अजून एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे. तो अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील 9वा अध्याय. बघा, गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय महत्त्वाचे आहेत. प्रत्येक अध्यायाचं विशेष असं महत्त्व आहे. पण आपल्याला गुरूंचा आशीर्वाद लाभावा यासाठी गुरुचरित्रातील 9वा अध्याय जो आहे तो दररोज या 7 दिवसांमध्ये वाचायचा आहे. किंवा त्यानंतर देखील तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. कारण बघा, 9वा अध्याय अगदी छोटासा आहे. तो वाचण्यासाठी अगदी 10 मिनिटं लागतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने 9वा अध्याय जर वाचायला नियमितपणे वाचायला सुरुवात केली तर निश्चितच गुरुचं बळ तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे. आता हा 9वा अध्याय जो आहे तो वाचण्यासाठी नियम कोणते आहेत तर बघा, इथे देखील मांसाहाराचाच नियम आहे. मांसाहार आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या 7 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते करू शकता. आता गुरुचरित्र आपण संपूर्ण गुरुचरित्र जेव्हा करत असतो तेव्हा बघा, आपल्याला परान्न वर्ज्य असतं. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं देखील आपल्याला पालन करावं लागतं आणि मांसाहार तर आपल्याला बंदच करावा लागतो. हे छोटे छोटे नियम जे आहेत ते पाळणं आपल्याकडून होत नाही आणि मग ही जी सेवा आहे ती आपल्याकडून राहून जाते. किंवा काही जण बघा, बाहेर हॉस्टेलवर राहतात, विद्यार्थी असतील तर बाहेर हॉस्टेलवर राहतात, पण त्यांना सेवा करण्याची इच्छा असते आणि बाहेरचं अन्न खाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. तर बघा, जर एखादा नियम आपल्याकडून मोडला, जाणून बुजून नव्हे तर चुकून मोडला, तर फार त्याची शिक्षा आपल्याला देव देत नाही. कारण बघा, नियम हे देवासाठी नसून आपल्यासाठी असतात. आपल्याला योग्य सवय लागावी किंवा आपल्या मनावरती आपला ताबा असावा यासाठी हे नियम असतात. आपल्याला काही फार मोठी शिक्षा व्हावी यासाठी हे नियम नसतात, तर आपल्या स्वतःसाठी हे नियम असतात. त्यामुळे जितके होतील तितके हे नियम पाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यातल्या त्यात बघा, गुरुचरित्रातला 9वा अध्याय वाचण्यासाठी आणि अवतरणिका वाचण्यासाठी आपल्याला फक्त मांसाहाराचा नियम पाळायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला कोणताही नियम पाळायचा नाही, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे बघा, गुरुचरित्रातला हा अध्याय वाचताना पूर्ण गुरुचरित्राची पोथी आपल्याला घेऊन बसायची नाही आहे. 9वा अध्याय जो आहे त्याची वेगळी पोथी, हा जो ग्रंथ पूर्ण ग्रंथ आपल्याला घेऊन बसायचा नाही आहे. त्याची वेगळी पोथी जी आहे, फक्त एक सेपरेट पोथी आपल्याला 9व्या अध्यायाची मिळते. तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे तुम्ही विचारपूस करू शकता. तिथे तुम्हाला ही 9व्या अध्यायाची पोथी जी आहे ती मिळेल आणि ही पोथी जी आहे ती घेऊन आपल्याला बसायची आहे वाचायला. तर अशा पद्धतीने गुरुचरित्रातला 9वा अध्याय आणि अवतरणिका आपल्याला या सप्ताह काळामध्ये वाचायच्या आहेत. या सेवा केल्याने बघा, निश्चितच तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या सांसारिक अडचणी ज्या आहेत त्या देखील सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर नक्कीच 10 ते 15 मिनिटाच्या ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा सकारात्मक अनुभव जो आहे तो येईल. या व्यतिरिक्त बघा, आपल्या ज्या नित्यसेवा आहेत, जसं की श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ जप असेल किंवा मग 11 माळ जप करत असाल किंवा स्वामी चरित्र सारामृताचे दररोजचे 3 अध्याय असतील किंवा 1 अध्याय वाचत असाल, जी काही तुमची नित्यसेवा तुम्ही करत आहात ती मात्र जशीच्या तशी चालू ठेवायची आहे. असं नाही की नवीन सेवा सुरू करत आहात तर मग जुन्या ज्या सेवा आहेत त्या थांबवायच्या. नित्यसेवा आहेत त्या नित्यसेवा आपल्याला तशाच सुरू ठेवायच्या आहेत. सप्ताह काळामध्ये जर तुम्हाला नवीन सेवा करायच्या आहेत, जसं की अवतरणिका असेल, गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो वाचायचा आहे, या आपल्याला नवीन सेवा ज्या आहेत त्या आपल्याला या सप्ताह काळामध्ये करायच्याच आहेत आणि त्याशिवाय आपल्याला ह्या ज्या आपल्या नित्यसेवा आहेत त्यामध्ये देखील आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. तर स्वामी भक्त हो, या सप्ताह काळामध्ये या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला नक्कीच करायच्या आहेत. याचा सकारात्मक अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.